नमस्कार. आज आपण पिठोरी अमावस्येविषयी जरा जाणून घेऊया. आज आहे पिठोरी अमावस्या. तर आज आमच्याकडे या गव्हाच्या पिठामध्ये गुळाचं पाणी घातलं जातं आणि त्याच्या पुऱ्या केल्या जातात, त्याचे शिंगोळे केले जातात, अंड्याचा दिवा बनवला जातो. तर ह्या पुऱ्या आणि त्याच्यावर दिवा असा लावला जातो आणि हे वाण आपल्या मुलाला दिले जाते. पुत्रवती स्त्रिया हे पिठोरी व्रत करत असतात. या दिवशी योगिनींची चित्रे काढली जातात. बऱ्याचदा बघा बाजारामध्ये हा कागद मिळून जातो. तो पिठोरी पट म्हणून हा बाजारात कागद मिळतो. तो तुम्ही आणायचा आणि घरात भिंतीवर लावायचा असतो आणि त्या कागदाची मनोभावे पूजा करतात. त्याला हळद कुंकू वाहतात, बेलाची पानं वाहतात, फुले वाहतात आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि गुळाच्या पुऱ्या, त्यावर दिवा, त्यावरती एक मुटकळ लावतात आणि तो दिव्याचं ते वाण आहे ते आपल्या मुलाला द्यायचं असतं. ते म्हणजे मागे पुढे उभे असलेल्या पुत्राकडे न पाहता वायनदान करण्यात येते. याला वायनदान असं म्हणतात. आई आपल्या मुलाला हे वाण देत असते आणि मुलगी आपल्या वडिलांना देत असते आणि इकडे सासरी सून सासऱ्यांना हे वाण देऊ शकते. आपल्या बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करायचे असते. याला पिठोरी अमावस्येचे व्रत असे म्हणतात. आता श्रावणवद्य अमावस्येलाच पोळा हा सण साजरा केला जातो. त्यामुळे आपण बैलांसाठी सुद्धा शिंगोळे करायचे असतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. ज्या सुवासिनी असतात त्या बैलांना ओवाळतात आणि बैलांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. वर्षभर बैलांकडून काम करून घेण्यात येते. त्यांच्या श्रमातून शेती फुलत असते. बैलांच्या कष्टाची जाणीव ठेवण्यासाठी हा सण क्षेत्रीय साजरा करतात. आता बघा आपण जे शिंगोळे तयार केलेले होते ते आपण बैलांच्या शिंगामध्ये घालत आहोत. आता बघा माझं हे वाण तयार झालेलं आहे. वाण तयार करताना एका डिशमध्ये 2 पुऱ्या ठेवायच्या आहे आणि त्यावर कणकेचा दिवा ठेवायचा आहे, त्यावर फुलवात लावायची आहे. वाण देताना अतिथी कोण आहे असं विचारायचं असतं आईने आणि पुत्राने उत्तर द्यायचं की मी, आणि असं म्हणून माठी मागून हे वाण द्यायचं आणि बाळाने न बघता ते वाण स्वीकारायचं आणि हे वाण त्याने स्वतःनेच खायचं आहे. कणकेचा दिवा जळू नये म्हणून मी ती फुलवात एका निरांजनामध्ये काढून घेत आहे. तर मैत्रिणींनो, पिठोरी अमावस्या आणि पोळा याविषयी जी तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्हाला ती आवडली असेलच अशी आशा करते. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.